Welcome student. Shardabai Pawar Vidyaniketan and Day School Shardanagar. Standard 9. Subject Science first and the chapter is Laws of Motion. In this lecture we see the Newton's law of motion. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूटनचे नियम पाहणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या क्रिया करतो त्याच्या मागची कारणं ही आपल्याला न्यूटननी सांगितलेली आहेत. चला तर पाहू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. What could be the reason for the following? A static object does not move without the application of force. एखादी स्थिर वस्तू जोपर्यंत आपण तिच्यावरती बल अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू हलत नाही, हालचाल करत नाही. का? The force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. जो फोर्स, जे बल आपल्याला पुस्तक उचलण्यासाठी पुरेसं असतं तेवढाच फोर्स आपल्याला टेबल उचलण्यासाठी पुरेसा नसतो. का? The fruits on a tree fall down when its branches are shaken. आपण एखाद्या झाडाची फांदी ज्यावेळेस हलवतो त्यावेळेस त्याला लागलेलं फळ खाली पडतं. का? An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. ज्यावेळेस आपण फॅनचं बटन बंद करतो त्यावेळेस फॅन लगेच बंद न होता काही काळ चालूच राहतो. त्याची स्पीड कमी होत होत मग तो थांबतो. का? विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींमागे, घटनांमागे कारण आहे. कारण an object have some inertia. प्रत्येक वस्तूमध्ये जडत्व हा गुणधर्म असतो. Inertia is related to the mass of object. जडत्व हे त्या वस्तूच्या वस्तुमानाशी रिलेटेड असतं, संबंधित असतं. And therefore the Newton's first law of motion describes an inertia property. So the law is called law of inertia. न्यूटनचा पहिला नियम हे इनरेशिया जडत्व प्रॉपर्टी सांगतं आणि म्हणून आपण त्याला लॉ ऑफ इनरेशिया असं म्हणतो. Then what is the statement of Newton's first law of motion? An object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. An object continue to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. एखादी वस्तू जर स्थिर असेल किंवा गतीमध्ये असेल ती तोपर्यंत गतीमध्ये राहते जोपर्यंत आपण तिच्यावरती बाह्य असंतुलित बल अप्लाय करत नाही. जर तुम्ही बुक टेबलवर ठेवलं तर ते टेबलवरतीच राहतं जोपर्यंत तुम्ही ते उचलत नाही, म्हणजेच बाह्य असंतुलित बल अप्लाय करत नाही. सी सम एक्झाम्पल ऑफ द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक काचेचा ग्लास दिसत आहे, त्याच्यावरती एक पुठ्ठा ठेवलेला आहे आणि एक कॉइन ठेवलेला आहे. बरोबर आहे? पहा, सर्वप्रथम त्या पुठ्ठ्याला स्वतःकडे खेचलं जात आहे आणि त्यावेळेस कॉइन खाली पडते. व्हाय दिस हॅपन? फर्स्टली वी टेक द ग्लास, देन वी टेक द कार्डबोर्ड अँड वी कीप द कॉइन ऑन दॅट कार्डबोर्ड. व्हेन वी पुल द कार्डबोर्ड टुवर्ड्स, then the coin falls on the glass. Why? Because we apply the force only on the cardboard and the coin try to remain in the rest, so they fall in the glass. कॉइन हे ग्लासमध्ये पडते कारण फोर्स हा कार्डबोर्डवरती, पुठ्ठ्यावरती लावलेला आहे आणि म्हणून पुठ्ठ्याची स्टेट बदलते, ते रेस्टमधून मोशनमध्ये येते. पण कॉइन वरती फोर्स न लावल्यामुळे कॉइन रेस्टमध्येच राहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणून कॉइन हे ग्लासमध्ये पडतं. दुसरे एक्झाम्पल पहा. इथे आपल्याला एक बॉल दिसत आहे आणि तो मोशनमध्ये आहे. तो जोपर्यंत मोशनमध्ये राहणार आहे जोपर्यंत आपण त्याच्यावरती बल अप्लाय करत नाही. सो स्टेटमेंट इज an object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. So see some points from the first law. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू गतीमध्ये आहे किंवा स्थिर आहे याचा अर्थ असा होत नाही की तिच्यावरती फोर्स अप्लाय केला जात नाही.
प्रत्येक वस्तूवरती फोर्स अप्लाय हा होतच राहतो. उदाहरणार्थ जर बुक टेबलवरती असेल तर त्यावेळेस बुक टेबलवरती फोर्स अप्लाय करतं. ॲज वेल ॲज टेबल आल्सो अप्लाय द फोर्स ऑन दी बुक. ओके, सो नेक्स्ट न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ इनरेशिया. न्यूटनचा पहिला नियम आपल्याला इनरेशिया ही प्रॉपर्टी सांगतो. सो व्हॉट इज द इनरेशिया? इनरेशिया इज द इनॲबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. प्रत्येक वस्तूमध्ये स्टेट बदलण्यासाठी जो विरोध करण्याचा गुणधर्म असतो त्याला आपण इनरेशिया असं म्हणतो. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज अ चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट और इन युनिफॉर्म मोशन. दिस न्यूटन्स लॉ एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स. असंतुलित बल हे एक्सप्लेन करण्याचं काम न्यूटनचा पहिला नियम करतो आणि त्या बलामुळे आपल्याला कळतं की वस्तूची स्टेट बदललेली आहे की नाही. सो सी सम गिव रिझन्स डिपेंडिंग ऑन द न्यूटन फर्स्ट लॉ. वेअरिंग अ सीट बेल्ट इन द कार व्हाईल ड्रायव्हिंग. आपण ज्यावेळेस ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेस सीट बेल्ट घालणं आपल्याला कंपल्सरी असतं. का? बिकॉज car are in the motion and when we sit in the car we are also in the motion, and when we apply the brake at that time car speed decreases and they stop, but our body which resists to change the state of motion, so we jerk in the forward direction and accident may be occur. So to avoid the accident we wear the seat belt. विद्यार्थी मित्रांनो, आपण कारमध्ये बसल्यामुळं कार गतीमध्ये असेल तर आपण पण गतीमध्ये येणार आहोत. पण ज्यावेळेस कारने ब्रेक अप्लाय केला जातो त्यावेळेस कारची गती कमी होत ती थांबली जाते, पण आपली जी बॉडी आहे ती थांबण्यास विरोध करते आणि म्हणून आपण पुढे झुकतो. झुकल्यानंतर आपल्याला लागू शकतं, इजा होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी आपण सीट बेल्ट बांधला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू मूव्ह फॉर अ पिरियड आफ्टर इलेक्ट्रिसिटी इज टर्न ऑफ. ज्यावेळेस आपण बटन बंद करतो फॅनचं त्यावेळेस फॅन लगेच थांबत नाही, कारण तो रजिस्ट करतो आणि स्पीड कमी होऊन त्याचं फॅन थांबला जातो. द बुक ऑन द टेबल स्टेज इन प्लेस अनलेस इट इज डिसलॉक. जोपर्यंत आपण ते बुक उचलत नाही तोपर्यंत ते टेबलवर आहे तसंच थांबलं जातं. सो सेकंड न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा दुसरा नियम. विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे एक एक्झाम्पल सांगितले. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट and you catch the balls. Which ball was easier to catch and why? तुम्ही तुमच्या मित्राला एका पर्टिक्युलर उंचीवरून एक प्लास्टिकचा आणि एक रबर बॉल सेम हाईटवरून टाकायला सांगा आणि तुम्ही कॅच करा. कोणता बॉल तुम्हाला कॅच करायला सोपा जाईल, प्लास्टिकचा की रबरचा, आणि का? दुसऱ्या वेळेस तुम्ही एकच बॉल घ्या, तो बॉल वेन चेंज द स्पीड ऑफ बॉल अँड कॅच इट. त्या बॉलची स्पीड चेंज करा. पहिल्यांदा तो जोरात टाका आणि दुसऱ्यांदा तो हळूच टाका. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर एज अँड व्हाय? कोणता बॉल तुम्हाला कॅच करायला सोपं जाईल? पहा विद्यार्थी मित्रांनो, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन मास ऑफ फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलोसिटी. जो इफेक्ट दिसून येणार आहे, परिणाम दिसून येणार आहे, हा दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे मास ऑफ फॉर्मर ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे वेलोसिटी. The property which depends on mass and velocity is called momentum by Newtons. आणि जी प्रॉपर्टी आहे जी मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे त्याला आपण मोमेंटम असं म्हणतो. पहा इथे तुम्हाला दिसत असेल की जो परिणाम दिसून येते, मधला जो व्यक्ती आहे ते दोन्हीवरती फोर्स अप्लाय करतोय, पण पहिल्या मुलाचं वेट मास कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती होणारा परिणाम आणि दुसऱ्या व्यक्तीच्यावरचं मास जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती होणारा परिणाम हा वेगवेगळा दिसतोय आपल्याला इथे. बरोबर आहे? सो सी नेक्स्ट मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय की मास आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड असलेली जी क्वांटिटी आहे त्याला आपण मोमेंटम असं म्हणतो आणि ती डिनोट पी ने केली जाते. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टचा मास आणि त्याची व्हेलॉसिटीचा जर प्रोडक्ट केला तर ती जी क्वांटिटी येते त्याला आपण मोमेंटम असं म्हणतो. देन फॉर्म्युला ऑफ मोमेंटम इज P इज इक्वल टू m इंटू V. सो m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट अँड V इज द velocity of that object. So units in SI system
Unit becomes from the formula. So we know what is the unit of mass. Mass is measured in the unit kilogram. So kilogram and velocity unit is meter per second. So we multiply kilogram into meter per second is the unit of momentum. While in CGS system, mass measured in the gram and velocity measured in the centimeter per second. So unit becomes ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, हे युनिट आपण फॉर्म्युल्यावरून काढलेलं आहे. आपण वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतो आणि वेलोसिटी संवेग हा मीटर पर सेकंडमध्ये मोजतो. तर यांचा गुणाकार केला तर आपल्याला मोमेंटमचं युनिट येतं किलोग्रॅम मीटर पर सेकंड. तसंच CGSमध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. Momentum has magnitude as well as direction, means it is vector quantity. Momentum is product of mass into velocity, and we know velocity is a vector quantity. So momentum is also vector quantity. Means what? It depends upon magnitude as well as direction. So see, the force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. Force necessary to cause a change in the momentum is depends upon the rate of change of momentum. कितीने बदल होतोय हे किती वेळामध्ये होतोय ह्याच्यावर अवलंबून आहे. सो द स्टेटमेंट ऑफ न्यूटन सेकंड लॉ इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स and the change of momentum occur in the direction of the force. Rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. See here example, here is a weight are different, but the rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change of momentum occur in the direction of force. इथं वेट आपल्याला दिसते पहा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळं वेट घेतलेला आहे पण त्यांचा जो मोमेंटम होणार आहे तर आपल्या लक्षात येईल तो कशावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून फॉर्म्युले पाहणार आहोत. सी, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m हॅज अन इनिशियल वेलोसिटी u. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. एक वस्तू घेतलेली आहे की जिचं मास m एवढं घेतलेलं आहे, तिची सुरुवातीची वेलोसिटी u आहे आणि आपण जर का तिच्यावरती f एवढा फोर्स अप्लाय केला तर t या कालावधीमध्ये तिची वेलोसिटी v एवढी होते. मग आपण सुरुवातीचं मोमेंटम काढणार आहोत, इनिशियल मोमेंटम. आपल्याला माहिती इनिशियल मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास इनटू वेलोसिटी. सो इनिशियल मोमेंटम म्हणजे इनिशियल वेलोसिटी घ्यायची आहे. सो इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू m इंटू u. Then final momentum after time t is mv. So we have to calculate the rate of change of momentum. आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं आहे. म्हणजेच काय की कालावधीमध्ये होणारा बदल. मग कालावधी घ्यायचा असेल तर आपल्याला टाइम घ्यावा लागेल. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. So change in momentum means what? Final momentum minus initial momentum, mv minus mu upon time is as it is t. इथं m कॉमन आहे तर आपण कॉमन साईडला घेतला m इन ब्रॅकेट v मायनस यू अपॉन टी. आणि आपल्याला माहिती आहे v मायनस यू अपॉन टी इट इज अ फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन. सो पुट a m a. सो v मायनस यू अपॉन टी इज ॲक्सलरेशन. सो according to the Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार मोमेंटममध्ये घडून येणारा बदल हा फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. सो व्हेन वी रिमूव दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल वी टेक अ कॉन्स्टंट. सो f इज इक्वल टू ma. k is a constant and when put the value of this k1 we get the equation f is equal to ma. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना तो उपयोग येणार आहे. f इज इक्वल टू ma. f म्हणजे फोर्स, a म्हणजे ॲक्सलरेशन आणि m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके. देन सी, फ्रॉम दिस न्यूटन्स सेकंड लॉ, व्हेन वी टेक टू ऑब्जेक्ट हॅविंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. जर आपण दोन वेगवेगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यांचं मास जर वेगवेगळं घेतलं आणि त्या सुरुवातीला जर रेस्ट असतील तर त्यांची इनिशियल वेलोसिटी ही 0 येते पहा, u इज 0. सो इनिशियल मोमेंटम फॉर बोथ ऑब्जेक्ट mu इज 0 कारण m इंटू 0 0. सपोज अ फोर्स f ॲक्ट्स फॉर टाइम t ऑन बोथ ऑब्जेक्ट आणि जर आपण त्या वस्तूंवरती f एवढा फोर्स अप्लाय केला
तर आपल्या लक्षात येईल द लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. जी वस्तू लायटर आहे, जी वजनाने कमी आहे, जिचं मास कमी आहे, ती जोरात फिरणार आहे, जोरात मूव्ह होणार आहे. पण जिचं वजन जास्त आहे ती मात्र कमी गतीमध्ये फिरणार आहे. From law, the rate of change of momentum, that is F in both object is same and the total change in their momentum is also same. आपल्याला नियमामध्ये सांगितले की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज F in both object is same. जर आपण त्या दोन्ही वस्तूवरती सारखाच फोर्स जर अप्लाय केलेला असेल तर घडून येणारा बदल सुद्धा सारखाच असतो. म्हणजेच द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट, द चेंज इन मोमेंटम इज द सेम. very important student, the same force is applied on different object, the change in momentum is the same. जर आपण दोन्ही वेगवेगळ्या मास असलेल्या वस्तूवरती सारखाच फोर्स अप्लाय केला तर त्यांच्यामध्ये घडून येणारा जो परिणाम आहे तो सुद्धा सारखाच असतो. ट्रू आणि फॉल्सला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट, द चेंज इन मोमेंटम इज द same. Okay student, so from this the remember point is the unit of force. We know the unit of force in SI system is Newton because Sir Isaac Newton derived the gravitational force, described the gravitational force, so the Newton is the unit of force. So Newton, the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. जर आपण एखाद्या वस्तूवरती 1 किलोग्राम वस्तूवरती 1 मीटर पर सेकंड ॲक्सलरेशन घडून येण्यासाठी जर का फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स हा 1 न्यूटन एवढा फोर्स असतो. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन CGS system, unit of force is dyne. So dyne, the force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram is called 1 dyne. 1 ग्रॅम एवढ्या मास असलेल्या वस्तूवरती आपण 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशन घडून येण्यासाठी जो फोर्स अप्लाय करतो त्याला आपण 1 डाईन फोर्स असं म्हणतो. आणि 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. So student, I hope you understand the Newton's first law, Newton's second law. In this next lecture, we see the Newton's third law and the laws of conservation of momentum. So remember these points. Thank you.